नमस्कार मंडळी, आमच्या परसावात इथे रताळीची जी ही पानं आहेत, वेली आहेत, त्या भरपूर वाढल्यात. तर मी भाजीसाठी आज त्याच काढते. रताळीच्या पानांची भाजी, भजी, कतली अशा वेगवेगळ्या पदार्थ आपल्याला करता येतात. आज आम्ही रताळीच्या पानांची भाजी करणार आहोत. खूप टेस्टी भाजी बनते ही, पालेभाजी मस्तच लागते. रताळीचा वेल आहे हा. इथे आमच्या परसावात घेवड्याचा सुद्धा वेल आहे. त्याला बघा मस्त फुलं आली आहेत, सुंदर फुलं आहेत ना, पांढऱ्या रंगाची अशी घेवडीचा वेल आलेला आहे हा. आणि दुसऱ्या बाजूला ना जास्वंदाची सुद्धा झाड आहेत. आमच्याकडे लाल आणि पांढरं दोन्ही आहे. आमच्या परसावातलं हे पांढऱ्या रंगाचं जास्वंद सुंदर आलंय ना. अजून बऱ्याच कळ्या पण आहे तिकडे. आणि आज सकाळी लवकर उठून मी साबुदाण्याच्या फेण्या करण्यासाठीची तयारी केली होती. तर आता बसून मस्त ह्या सगळ्या साबुदाण्याच्या फेण्या घालणार आहे. आता तुम्हाला जर ना ह्या साबुदाण्याच्या फेण्या मी कशा बनवल्या ह्या पाहायच्या असतील तर माझं दुसरं चॅनल आहे मयुरीज किचन, त्यावरती जाऊन तुम्ही ह्याची पूर्ण रेसिपी पाहू शकता. आणि तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये अशी छान छान वाळवणं असतात ती बनवून ठेवायची, म्हणजे आपल्याला पूर्ण पावसाळ्याभर ती पुरतात. तर मी सुरुवात केली आहे साबुदाण्याच्या फेण्यांपासून. अजून बरंच काय काय नवीन बनवायचं आहे. तर ह्या फेण्या घालून पप्पांसोबत मी निघाली आहे बाजाराला. आमचं साखरपा बाजारपेठ आहे, तिकडे जातो आहे. आणि ही आमच्या साखरप्यातून येणारी एस-टी आहे जी 10:30-11पर्यंत येते गावात आणि मग पुन्हा जाते. सकाळी आणि संध्याकाळी अशी 2 टाईम आहे, म्हणजे शाळेतल्या मुलांसाठी असते ही. 2 वेळा येते. काही लोक जी सकाळी लवकर उठून गेलेली असतात बाजार करायला, ती ह्याने घरी येतात. आणि मग ज्यांना जायचं असतं उशिराने, ती ह्या एस-टीचा वापर करून बाजाराला जातात. तुम्हाला आमची बाजारपेठ बघायची आहे का, मला कमेंटमध्ये सांगा. मी त्यावरती ही एक सुंदर अशी व्हिडिओ नक्कीच बनवेन. आता घरी आल्यावरती माझ्या ज्या साबुदाण्याच्या फेण्या होत्या त्या मस्त सुकल्या होत्या एका बाजूने, म्हणून दुसरी बाजूसुद्धा सुकावी म्हणून हे असं इझिली मी हाताने त्याला काढून पलटून ठेवते, म्हणजे दुसरी बाजूही सुकेल. आणि दोन्ही बाजू छान सुकल्या की पुन्हा एकदा कडकडीत ऊन दाखवून ह्या माझ्या साबुदाण्याच्या फेण्या ज्या आहेत त्या तयार होणार आहेत. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा आणि सबस्क्राईब करा. चला आत्तासाठी बाय.